Order, ESET, and with the Deputy CEO, NASA. Our ED and Startup Cell has organized a very insightful session on government subsidies and a grant available for a startup. So today we have with us our esteemed guest, Ms. Saili Maniyar and Mr. Aditya Maheshwari sir. Sir, with an impressive background and a commitment to improving business through subsidies, he is set to inspire and enlighten as a distinguished guest speaker. Mr. Aditya Maheshwari sir is an expertise in government subsidies and a grant. He is an accomplished founder of a company named as Ease Out, which helps startups in getting government subsidies and grants. He is also founding member of agro startup, Dhanaj Agrotech, which is recognized and appreciated by National Water Center Institute for research on a cotton technology. He is a founder since 7+ years, entrepreneurial experience and passion to help inspire entrepreneurs in solving real-life problems with technology. Ms. Saili Maniyar is a alumni of our college, Institute Department 2018 pass. Now she is currently working as an assistant manager in a Bosch company. Now I will request Mr. Kapil sir to felicitate our today's guest, Ms. Saili Maniyar and Mr. Aditya Maheshwari. फेलिसिटेशन क्या ना भाग में क्या करते हो भाई जो बन भाई इतना सर सामान देता Snap not at all. Thank you, sir. Now we will hand over our stage to Mr. Aditya Maheshwari sir to start today's session. Good morning, everybody. Okay. So all are interested in entrepreneurship, right? Yes or no? Yes. Okay. ठीक है. मुझे एक बात बताओ. हमने बचपन which language you are comfortable with? English, Hindi, Marathi? Okay. चला जय महाराष्ट्र. तुम्हाला सांगा आपण ती लहानपणी स्टोरी ऐकली होती बघा ससा आणि कासवाची. ऐकली की नाही? ऐकली ना? आता तो ससा जेव्हा जातो कासवाकडे की चल आपण रेस लावूया सांगायला तर कासवाला कळत नसतं का की माझी स्पीड कमी आहे ससा माझ्यापेक्षा फास्ट पळतो मग त्यांनी का बरं हो म्हणावं त्याला असं काय कारण होतं की त्या कासवाने सांगितलं की हो चालेल मी रेस करतो तुझ्यासोबत एनीबडी येस काही नाही अंगात किडे ओके म्हणतो ना तर अंतर्गत अंगात तसेच किडे असणे गरजेचे असतात एक किडे वळवळ करत असतात ना त्याच्यामुळे माणूस मग काहीतरी करतो so this is a very prerequisite of being an entrepreneur that you have to have that किडा inside you so चला अजून एक स्टोरी ऐकूया आपण एक गावात ना 4 आंधळे लोक राहत असतात तर त्या 4 आंधळे लोकांना ना लहानपणापासून ते आंधळे असतात त्याच्यामुळे त्यांना असं असतं की आम्हाला ना हत्तीला टच करून बघायचं आता हे जे त्यांचं एक क्युरिओसिटी किंवा स्वप्न असतं ते सगळ्यांना माहिती असतं की त्यांना हत्तीला टच करून बघायचं वगैरे मग त्या गावात एक व्यापारी येतो त्या व्यापाऱ्याला हत्ती विकायला येतो त्याच्याकडे त्याला पुढच्या गावात जाऊन तो हत्ती विकायचा असतो त्याला वाटतं आता हत्ती विकायला आला तर यांना आपण सांगूया हे हत्तीला टच करतील यांचं एक स्वप्न पूर्ण होईल मग तो हत्ती घेऊन येतो त्या गावात तिथे तो हत्ती थांबवतो आणि तो म्हणतो मी जेवण करून घेतो साईडला बसून तोपर्यंत तुम्ही हत्तीला टच करा ठीक आहे ओके चौक धावत पळत येतात त्यांना ऑलरेडी क्युरिओसिटी असते आल्यानंतर जो पहिला असतो ना तो पहिला हत्तीच्या पायाला हात लावतो आणि बाकीच्या नंतर तुम्हाला माहिती का हत्ती कसा दिसतो म्हणजे हत्ती झाडाच्या एका खोडासारखा असतो बाकी तिघांना वाटतं ओके पण तिघांना बाकीच्यांना पण हाऊस असते दुसरा येतो दुसरा हत्तीच्या सोंडीला हात लावतो तो म्हणतो तुम्हाला माहिती का हत्ती कसा दिसतो हत्ती एका सापासारखा असतो आता पहिले दोघं कन्फ्यूज दुसरे दोघंही अजून कन्फ्यूज
तिसरा हत्तीच्या शेपटीला हात लावतो, तो म्हणतो तुम्ही दोघं चुकीचे आहे, हत्ती एका रस्सी सारखा असतो. आता चौथा असतो एकदम पुष्पा टाईप, झुकेगा नाही सारा, तो हत्तीच्या कानाला हात लावतो. तो म्हणतो की तुम्ही तिघे चुकीचे, हत्ती ना ते राजा महाराजांना ते पंखा करतात ना, त्या पंख्यासारखा असतो. तर तो व्यापारी लांब बसून बघत असतो, हे काय करून टाकलं, मी घेऊन आलो, मी काय करायसाठी आलो, हे तर काहीतरी भलतंच म्हणताय. तो पळत पळत सांगायला येतो, त्याला खूप राग आलेला असतो. तो नंतर त्या लक्षात येतं की हे तांदळे. मग तो एक सेंटेन्स सांगतो की तुम्ही हत्तीच्या एक एक पार्टला टच करून तुम्ही अंदाज लावलाय की हत्ती कसा असतो. तुम्हाला जर ऍक्च्युअल हत्ती माहिती करायचा असेल तर हत्तीच्या प्रत्येक पार्टला टच करावं लागेल की नाही. जर हत्तीच्या प्रत्येक पार्टला टच केलं तर तुम्हाला कम्प्लीट पिक्चर समजेल. आणि हेच होतं बिझनेसमध्ये. आपण काय करतो, एखादा पार्ट टच करून घेतो की अरे ह्याच्यात प्रॉफिटेबिलिटी खूप आहे बरं का, बाकी काहीच बघायचं नाही, फक्त प्रॉफिटेबिलिटी एंटर करून घेतो. आपण फक्त बघतो की ह्याच्यात काहीच कॉम्पिटिशन नाहीये आणि एंटर करून घेतो. तर का त्या आंधळ्या लोकांसारखाच आपला प्रकार होतो की आपण एकाच पार्टला टच करतो आणि संपूर्ण हत्ती कसं आहे याचं जजमेंट लावून घेतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फेल्युअर फेस करावं लागतं. राईट और रॉंग? ठीक आहे. सो द फर्स्ट सेशन इज अबाउट स्टार्टअप बिझनेस प्लॅन. नेचर ऑफ बिझनेस. आता स्टार्टअप करण्याच्या आधी सगळ्यात पहिले हे 3 क्वेश्चन्स आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. फर्स्ट, नेचर ऑफ माय बिझनेस और व्हॉट इज माय आयडिया, व्हॉट इज माय प्रोडक्ट और सर्व्हिस. आता तुम्ही म्हणाल सर हे तर मला माहितीच आहे, माझी आयडिया काय, माझा प्रोडक्ट काय, माझं सर्व्हिस काय, हे तर मला माहितीच असेल ना, मग हे कशाला विचारायला पाहिजे. पण भरपूर वेळेस असं होतं ना की आपल्याला आयडियाच नसते की आपला बिझनेस काय आहे, आपला स्टार्टअप काय, आपली आयडिया काय आहे, आणि आपण काय करतो, चालू करून टाकतो. त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम 3 लाईन्स मध्ये एक्सप्लेन करता आलं पाहिजे की माझी आयडिया काय, माझा प्रोडक्ट काय, माझी सर्व्हिस काय. 3 लाईन्स पेक्षा जास्त जर आपल्याला लागायला लागलं तर काय होतं की आपल्यालाच क्लॅरिटी नाही की आपला स्टार्टअप काय, आणि जेव्हा आपल्याला क्लॅरिटी नसते तेव्हा आपण लोकांना एक्सप्लेन करू शकू का, राईट. सो फर्स्ट वी नीड टू हॅव अ क्लॅरिटी. सेकंड, डू पीपल नीड व्हॉट आय एम गोइंग टू सेल. मला सांगा, लोकांना गरज असेल तर लोक विकत घेतील ना तुमचा प्रोडक्ट, गरज नसेल तर घेतील का. आता ना 85% स्टार्टअप्स ना अशा कंडिशनला असे प्रोडक्ट बनवत आहेत की ज्याची कोणालाच गरज नाही. ओके. नेक्स्ट, विल कस्टमर पे फॉर व्हॉट आय सेल. आता कस्टमरनी पैसे दिले तरच आपला बिझनेस होईल की नाही, बरोबर की नाही. नुसतं आपण प्रोडक्ट बनवलं तर त्याचा उपयोग होईल का, कस्टमरनी ते विकत घेतलं पाहिजे. तर कस्टमर विकत घेण्यासाठी पैसे देईल का, हा पहिले विचार करायला पाहिजे. आणि नेक्स्ट इज वाय. जर माझा कस्टमर मला पैसे देतोय तर तो कशासाठी देतोय, माझ्या क्वालिटीसाठी देतोय का, माझ्या क्वांटिटीसाठी देतोय का, माझ्या टेक्नॉलॉजीसाठी देतोय का, माझ्या इनोव्हेशनसाठी देतोय का. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट, आता कॅपिटल काय असतं कोणी सांगेल का, काय? come on anybody. कॅपिटल काय असतं कॅपिटल? हा म्हणजे काय, म्हणजे लागणारे पैसे, राईट. आता पैसे किती हवे, बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला पैसे किती हवे हे काढायला पाहिजे की नाही. आपण काय करतो, रँडमली मला 10 लाख रुपये आहे आणि 10 लाख रुपयात मला सुरुवात करायची, किंवा माझ्याकडे टेंटेटिव्ह आपण काहीतरी कोणाचं तरी ऐकून घेतो आणि त्या हिशोबाने मेन प्रोडक्ट आहे सेलिंग. तुम्ही चहासाठी गेले तर मेन प्रोडक्ट मध्ये मार्जिन नाही कमवायचं, पण अराउंड त्याचे जे काही प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये मार्जिन करायचं. बिझनेस मध्ये अपसेलिंग बाय मार्जिन. नंतर यूसेज बेस आयटी वाले पण येते, क्लाउड माहिती आहे तुम्हाला, क्लाउड राईट. क्लाउड मध्ये कसं असतं, इतकं क्लाउडचं स्पेस तुम्ही यूज कराल तितके पैसे लागतात. त्याला आपलं यूसेज बेस. त्यानंतर सेलफोन प्लॅन. सेलफोन म्हणजे पोस्टपेड सारखा प्लॅन असतो, महिन्याभर काही गोष्ट वापरा आणि नंतर पैसे द्या, असं सहसा एकदा जास्त चालत. फ्रँचायझी सगळ्यांना माहिती, राईट. नंतर ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स. बघा सगळं फॉर्च्युनर कितीचे असतो, 50 लाख. फॉर्च्युनर शोरूम वाला किती पैसे मिळत असतील, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, किती किती मिळत असतील, 5 लाख. मग त्यांना हार्डली 50,000 रुपये मिळत. 50 लाखाची गाडी विकल्यानंतर त्यांना हार्डली 50,000 रुपये पण मिळत नाही,
कारण ते काय होतं, ते कॉस्ट त्यांची गाडीची त्यांना एक डेव्हलपमेंट ठेवायची असते, त्यामध्ये 50 लाखामध्ये त्यांना फक्त आणि फक्त 50,000 मिळते. पण ती फॉर्च्युनर सर्व्हिसिंगला गेल्यावर सो ते ऑपरेटिंग एंड मेंटेनन्स, ते कारमध्ये पैसे नाही कमवत, ते कार एक्सपर्ट ओपिनियन नंतर घ्या. ओके, ते कारमध्ये पैसे नाही कमवत, कारच्या ऑपरेटिंग एंड मेंटेनन्स मध्ये ते पैसे कमवतात. क्लिअर? आता डिमांड कसं पैसे कमवतो? डिमांडचं मॉडेल काय आहे तुला माहिती आहे का? डिमांड माहिती का? डिमांड कसं पैसे कमवतो? स्वतःला काय वाटतं सांग, बाजूला डिमांड कसं पैसे कमवतो? किती लोकांना वाटतं डिमांड बारीकपणे प्रॉब्लेम करता म्हणजे डिमांडचा बरोबर असं वाटतं? कोणाला वाटतं की ते खूप होलसेलमध्ये एकदम हेवी क्वांटिटीमध्ये घेतात म्हणून त्यांना ते आणि स्वस्तामध्ये विकतात, ते त्यांचं मॉडेल आहे. सी त्याच्यात त्यांना ऍक्च्युअली काहीच गरज नाही. त्यांचं ऍक्च्युअल मॉडेल जे आहे ना त्याचं वेगळं. ते काय करतात, त्यांच्या डिमांड मधली एक एक रॅक असते ना, ते रॅक एक टाईपची रेंट करून टाकतात. समजा इंडस्ट्रियल या रॅकमध्ये इंडस्ट्रियल मांडतात आणि त्या रॅकमध्ये त्याचं प्रोडक्ट ठेवण्यासाठी इंडस्ट्रियल करण्यासाठी एक टॅक्स रेट येतात. त्याला म्हणतात ते प्रॉडक्ट प्लेसमेंट फीज किंवा मग डिस्प्ले, त्याला असं म्हणतात. आणि त्याच्यात त्यांना रेव्हेन्यू जनरेट होते. त्यांना त्याच्यात एकदम नॉमिनल पैसे मिळतात, कारण जेवढे डिस्काउंट तिथे घेतात तेवढे डिस्काउंट तिथे समोरच्या कस्टमरला पास करतात. एकदम स्वस्त तुम्हाला मिळेल. पण मग ते काय होतं, प्रोडक्ट प्लेसमेंट फीज मध्ये त्यांना पैसे मिळतात. आणि सेकंड मॉडेल काय त्याचं की त्यांची जितक्या पण जागा आहेत त्यापैकी 99% जागा आहेत ते स्वतःच्या आहेत. आता पहिली गोष्ट काय करतात, ते सिटीच्या बाहेरच्या एरियामध्ये लोकेशनमध्ये जागा घेतात. त्या जागावर त्यांचं पूर्ण कन्स्ट्रक्शन करतात आणि कन्स्ट्रक्शन करून त्यांचं पूर्ण बिल्ड सेटअप करतात. आता त्या जागेला डिमांड असल्यामुळे ऑलरेडी डिमांड येते, त्या जागेची अजून प्राइस वाढते. तर 1 कोटीला घेतलेली जागा 10 वर्षांनी ती 20 कोटीला होते. म्हणजे रिअल एस्टेटमध्ये सुद्धा त्यांना मागणी डिमांड करण्याच्या सगळ्या रिअल एस्टेट जरी विकली आहे तरी हेवी प्रॉफिट होते. ओके, दिस इज देअर मॉडेल. तर असं काही नाही की ह्याच मॉडेलपैकी तुम्ही काही निवडलं पाहिजे. यू कॅन हॅव युअर ओन डिफरंट मॉडेल, बट इट इज सजेस्टिव्ह मॉडेल की काय काय मॉडेल होऊ शकतात. इट इज प्राइसिंग फ्रेमवर्क की तुम्ही प्राइस कशी ठेवली पाहिजे प्रोडक्टची. ओके, सगळ्यात पहिले काय डेटा कॅटेगरी म्हणजे काय, तुम्हाला इंडस्ट्रीचा डेटा कलेक्ट करावा लागेल की इंडस्ट्रीमध्ये बेंचमार्क काय, डिमांड सप्लाय काय. डिमांड जास्त असेल तर प्राइस कमी असेल की जास्त असेल, जास्त. डिमांड कमी असेल तर सप्लाय जास्त असेल तर प्राइस कमी की जास्त, सप्लाय कमी असेल तर. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात कॉस्ट तुमच्या कंसिडर करावी लागते की तुम्हाला बेसिक रॉ मटेरियल घेण्यापासून तर तुमचा फिनिश कस्टमरच्या गेटपर्यंत पोहोचण्यापर्यंत जी काही तुम्हाला कॉस्ट लागते तुम्हाला सगळी कन्सिडर करावी लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमची प्राइसिंग करावी लागेल. ओके, आता मला ऍपल कशी प्राइसिंग करावं माहिती का. ऍपल काय तर 3 व्हेरियंटमध्ये गुंडाळतो. आयफोन 15, 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स, बरोबर. 14 प्रो आणि 14 प्रो मॅक्स. आयफोन काय करतं, आयफोनचा जो बेस व्हर्जन असतो ना, त्या बेस व्हर्जनची प्राइस असेल 70-80,000, 15ची प्राइस असेल 70-80,000. नंतर आयफोन 15 प्रो जो असतो ना, प्रोची प्राइस असते 135, 130 वगैरे आणि प्रो मॅक्सची प्राइस असतो 1.50, बरोबर की नाही. आणि त्यांना माहिती असतो तो इंटिरियरचा जो कस्टमर आहे ना तो बेस व्हर्जन घेऊन टाकेल. म्हणजे आता फक्त लोगोसाठी फोन घ्यायचा बाबा फोन घ्यायचा तो घेऊन टाकेल 70,000चा. पण जो ऑलरेडी आयफोन युजर आहे त्याला अपग्रेड करायचं, तो काय घेईल, तो प्रो घेईल का प्रो मॅक्स घेईल, बरोबर. आता प्रो आणि प्रो मॅक्सला काय होतं, दाखवतात प्रो बघा 135 आहे आणि प्रो मॅक्स 150 आहे. आता आपल्याला काय वाटतं 135 मध्ये प्रो घेण्यापेक्षा 150 घेऊन प्रो मॅक्स घेतलेलं कधी पण चांगलं वाटतं की नाही. आणि ह्या ब्रँडनी काय केलं ना, त्यांनी टॉप एंड साठी कल्ट बनवला आहे मार्केटमध्ये. टॉप एंड आपण टॉप एंड घेतला, टॉप एंड घेतला. टॉप एंडची जी क्रेज आहे या ब्रँडनी क्रिएट केली. ब्रँड्स काय करतात, तुमचा मग टॉप एंड विषय थोडंसं एक क्रेज क्रिएट करतात. टॉप एंड मध्ये काय असतं, टॉप एंड मध्ये ते काय करतात, मिड जो प्रोडक्ट आहे आयफोनला बेस व्हर्जन 15 विकण्यात आणि 15 प्रो मॅक्स विकण्यातच इंटरेस्ट आहे. 15 प्रो विकण्यात त्यांना इंटरेस्टच नाही आणि त्यांचा 15 प्रो विकला पण जास्त जातो, कारण 15 प्रो घ्यायला
असतं ते तुम्हाला प्रोमॅक्स मिळतो. ओके, आता समोरच्याला ऍक्च्युली काय वाटलं पाहिजे की मी 1.5 लाख रुपये दिले होऊन जाईल. म्हणजे 1.5 लाखाचं फक्त नाही वाटत, त्याला काय वाटतं की मी फक्त 15,000 ऍडिशनल दिले म्हणजे मला टॉप लाईन मिळाला. याला म्हणतात डिकॉय इफेक्ट. म्हणजे काय की मुद्दामून एखादा प्रोडक्ट मध्ये असं ठेवायचा आणि टॉप लाईनच्या जवळ त्याची प्राइसिंग ठेवायची, जेणेकरून टॉप लाईनचा जो प्रोडक्ट आहे ते लोकांना वाटायला लागायला पाहिजे की हा तर एकदम बेस्ट डील आहे माझ्यासाठी. तुम्ही ऍपलची डेटा पण काढून बघा, iPhone 5, 6, 7 जेव्हा तुम्ही काढून बघा, सगळ्यांमध्ये तेव्हा नाही काढायचं, 8 नंतर त्यांनी चालू केले तेव्हापासून तुम्ही बघा त्यानंतर प्रो व्हर्जन तरी विकला गेला, त्यांचा प्रो मॅक्स विकला गेला किंवा बेस व्हर्जन जास्त विकला गेला. तर त्याच्यामुळे त्याचे तुम्हाला डिकॉय तुम्ही पण हे करू शकता. 3 प्रोडक्ट आणायचे, 3 व्हेरियंट आणायचे. आपल्याला युजफुल आहे म्हणून आपल्याला त्याच्यासाठी मॅन्युअलची गरज पडत नाही. पण तुम्ही एखादा इनोव्हेशन केलं ते लोकांना स्वप्न पडणार आहे का हे असं वापरायचं आहे, त्याच्यासाठी त्यांना मॅन्युअलची गरज पडत. नंतर डिटरमाइन व्हॅल्यू गेन फ्रॉम युअर प्रोडक्ट. म्हणजे कस्टमरला कसं कळेल की तुमच्या प्रोडक्ट मधून काय व्हॅल्यू मिळेल. आता तुम्ही त्या टेलिब्रँडची ऍड बघितलंय का? एकदम रात्री टीव्ही लावला की सगळे सगळ्या वाजता टेलिब्रँडची ऍड येतात. पहिले मैं बहुत मोटा था, फिर मैंने स्लिम सोना ठीक आहे, असं दाखवतात बिफोर अँड आफ्टर. पहिले एवढा मोठा पोट होता, माझा कमी झालं. ओके, दॅट इज बिफोर अँड आफ्टर. म्हणजे काय होतं, व्हॅल्यू गेन फ्रॉम अ प्रोडक्ट. तुम्हाला काय व्हॅल्यू मिळाली त्या प्रोडक्टमधून ते काय आहे. आता तुम्ही जर फूडच्या रॅपरमध्ये त्याच्यावर गेलं असतं 0% मैदा, 100% फूड प्रोटीन वगैरे जे काय असतं, तर त्यांना बघायला की व्हॅल्यू काय मिळते कस्टमरला याच्यामध्ये, ते लोकांना क्लिअर झालं. नंतर जर तुम्ही प्रोडक्ट बनवला तर प्रोडक्ट विषयी तुम्हाला फीडबॅक द्यायचा, तर फीडबॅकचा काय मेकॅनिझम आहे. तुम्ही तुमच्या एखादा कॉलर ठेवणार का, पण इनिशियली रिकमेंडेड की स्वतःच तो कॉल रिसीव्ह केला पाहिजे, फीडबॅक घेत राहिला पाहिजे. कारण पहिल्या फोनमध्ये प्रोडक्ट परफेक्ट बनेल का, बनेल का, मग फीडबॅक घेऊन अगेन इटरेशन करून 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 तुम्हाला तुमचा प्रोडक्ट बनेल. त्या प्रोडक्ट विषयी मग तो प्रोडक्ट एक लेवलला चांगला होतो. नंतर आता एकदा प्रोडक्ट विकून चालेल का, एकदा प्रोडक्ट विकून घ्या संपलं चालेल का, परत कस्टमर आला पाहिजे ना. तर त्या कस्टमरची रिलेशन कसं बिल्ड करायचं, रिलेशनशिप कसं बिल्ड करायचं. रिलेशनशिप म्हणजे कस्टमर रिलेशनशिप, तुमचं रिलेशनशिप कसं रिलेशनशिप कसं बिल्ड करायचं. ओके, आणि एकदा रिलेशनशिप बिल्ड झालं की त्याला अशा लेवलला ग्रुपमध्ये कसं ठेवायचं की तो तुमच्या प्रोडक्ट विषयी अवेअरनेस क्रिएट करेल. आता नेटफ्लिक्स वगैरे काय करायचं म्हणजे सुरुवातीला किंवा फोनपे आज पण करतो. तुमचा एखादा नवीन व्यक्ती जर आला असेल, त्यांनी नवीन बँक अकाउंट ओपन केला असेल, तर त्याला रेफरल पाठवा 100 रुपये तुम्हाला मिळते. म्हणजे अपस्टॉकचे जर लोकांनी बुक केलं, अपस्टॉकचे लिंक पाठवायची 500 रुपये मिळाले, 500 रुपये मिळाले. सुरुवातीला त्यांनी केलं नसेल तर तुम्ही अवेअरनेस कशी स्प्रेड करता. तर सगळ्यात पहिले बेसिकली कसं की कस्टमर अवेअर कसा होणार पासून तर कस्टमर तुमच्याविषयी लोकांना कसं सांगणार, याला म्हणतात फुल लाईफ सायकल ऑफ प्रोडक्ट. ओके, आता जसं सॉफ्टवेअर मध्ये असतं ना की तुमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे किंवा काय रिक्वायरमेंट आहे, तेव्हापासून तुमचा कम्प्लीट फ्लोचार्ट कसा बनतो, तशाच प्रकारे कस्टमरची एक लाईफ सायकल असते जी तुम्हाला आधी स्टडी करावी लागेल. आता प्रोडक्ट तुम्ही बनवून घेतला आणि मग विकायला गेल्यानंतर हे स्टडी केलं तर फायदा होईल का. तुम्हाला आधीच माहिती पाहिजे काय काय मला करणं गरजेचं आहे. म्हणजे आजची कंडिशन अशी आहे की तुम्ही कस्टमरसाठी कोणती गोष्ट किती इझी करता ना त्याचा तुम्हाला फायदा होईल. कस्टमरला तेवढं कमीत कमी याच्यामध्ये समजेल तुम्ही काय करत आहे, इझी आहे. कारण म्हणजे बेसिकली काय होतं की एवढे सगळे प्रोडक्ट असतात त्याच्यामुळे आपण कसं स्टँड अप होऊ शकतो, आपण किती इझी कस्टमर कडून आपण जागा बनवू शकतो, त्याच्यावर डेफिनेटली आमची स्केलेबिलिटीचा पोटेन्शियल. आता नेटफ्लिक्सच्या एक्झाम्पल वर आपण बघू. नेटफ्लिक्सने काय केलं, सगळ्यात पहिले अवेअरनेस क्रिएट केली की तुम्हाला नेटफ्लिक्स प्रीमियम कॉन्टेंट बघायची गरज आहे. तुम्ही आज जो बघताय कसं आहे, सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं तुम्ही आज जे काय बघताय ते जंक आहे, काही कामाचं नाही, असं नाही असं नाही, आम्ही प्रीमियम कॉन्टेंट देऊ, ऍड फ्री करू वगैरे असं. बरोबर, कस्टमर त्यांनी काय केलं, इंस्टाग्राम वगैरे अशा वेगवेगळ्या वेबसाईट्सवर त्यांनी ऍड करायला सुरू केली. ऍड मध्ये त्यांच्या ऍपची लिंक मिळून द्यायची, त्यांच्या वेबसाईटची लिंक मिळून द्यायची. त्या लिंकवर गेल्यानंतर कस्टमरचं बघायचं काय नाही, कस्टमरचे बेसिक सबस्क्रिप्शनचं पेमेंट करायचे आणि ते पेमेंट केल्यानंतर त्यांना ते ऍप मिळायला लागायचं. त्याच्यानंतर काय झालं, लोक नेटफ्लिक्स वापरायला लागले, त्यांचं काय झालं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता त्यांना व्हॅल्यू काय मिळाली, ऍट टाइम्स सॉल्व्ह झाले. म्हणजे काय, आधी अर्धा तासाचा एखादा शो यायचा, त्या अर्धा तासाच्या शो मध्ये काय 15 मिनिटाची ऍडच असायची. नेटफ्लिक्सवर ऍड येते का नाही. नंतर प्रीमियम कॉन्टेंट. आता नेटफ्लिक्स म्हणतं की आम्ही खूप पैसा खर्च करतो एक वेब सिरीज बनवण्यामध्ये, ते मोठे मोठे स्टार्स वगैरे घेतात, तर त्यांचं म्हणणे की आम्ही प्रीमियम कॉन्टेंट देतो. आणि ऑन डिमांड. ऑन डिमांड म्हणजे काय, आता मला मूवी बघायची तर मी मूवी बघू शकतो, मला वेब सिरीज बघायची तर मी वेब सिरीज बघू शकतो, मला म्हणजे डॉक्युमेंटरी बघायची तर मी डॉक्युमेंटरी बघू शकतो, काही पण बघू शकतो. टीव्हीच्या केसमध्ये तसं आहे का,
टीव्हीच्या केसमध्ये मग मी ससुराल सिमरगाव तुम्हाला तेच बघावं लागेल राईट. पण नेटफ्लिक्स मध्ये काय तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही काय बघायचं आणि काय. त्याच्यानंतर इझिली ऍक्सेसिबल. आता उद्या मी यूएसला गेलो मला यूएस मध्ये माझं कॉन्टेंट बघायचं इंडियन कॉन्टेंट बघायचं बघू शकतो का? बघू शकतो. कारण माझ्याकडे लॉगिन आयडी पासवर्ड तर आहे. आता हेच माझ्या केवळ सोबत पॉसिबल आहे का? आता टीव्ही सेटअप बॉक्स तुम्ही घेऊन आहे. ओके, सो दॅट इज द बेनिफिट ऑर व्हॅल्यू दॅट नेटफ्लिक्स इज क्रिएटिंग असं त्यांनी सांगितलं आहे. आता तुम्ही नेटफ्लिक्स आपण 3 वाजता यूज करा. 3 वाजता जरी तुम्हाला प्रॉब्लेम आला 3 वाजता जरी स्ट्रीमिंग मध्ये काही प्रॉब्लेम आला त्यांच्याकडे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यांचे FAQ आहे 24/7 हेल्पलाईन आहे. त्याचा 3 वाजता फोन करा ते तुम्हाला सॉल्व्ह करतील. लाईव्ह चॅटचं ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे. लाईव्ह चॅट करायचं त्यांच्या तुम्हाला सॉल्व्ह करून देतात. नंतर आता तुम्हाला एखादा तुम्ही बेस प्रोडक्ट घेतला तुम्हाला तो प्लॅन आवडल्यानंतर तुम्ही काय करतात तुम्ही बेस प्लॅन घेतल्यानंतर तुम्ही तो फॅमिली प्लॅन घेतात तुम्ही तो प्लॅन अपग्रेड करतात. ओके, म्हणजे आता तुम्ही जर नेटफ्लिक्स घेतला तुम्हाला ते आवडायला लागले तर तुमच्या फ्रेंड्सला सांगायला की नाही, हो की नाही. त्यामुळे नेटफ्लिक्सने पण नाव एक प्रोग्राम आणला होता की तुम्ही जर तुमच्या फ्रेंड्सला सांगितलं आणि त्यांनी जर तो प्लॅन विकत घेतला तर विकत घेतल्यानंतर तुम्हाला 1 महिना सबस्क्रिप्शन पे देतो. स्ट्रेट फॉरवर्ड फर्स्ट सेशन. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. आपण सबसिडीकडे जाऊ. ठीक आहे, कोणाला असं वाटतं की कॅपिटल जर कमी असेल तर बिझनेस सुरू नाही होऊ शकत किंवा कॅपिटल कमी असणं हा मोठा प्रॉब्लेम आहे. कॅपिटल कमी असणं प्रॉब्लेम ऑनेस्ट एनीबडी. कॅपिटल कमी असणं हा प्रॉब्लेम किती जणांना वाटतं? डाऊट दोनच टाईपच्या लोकांना येत नाही. एक ज्याला काहीच कळलं नाही, ज्याला सगळं कळलं. काय समजायचं? ठीक आहे, टेक यू वन एक्झाम्पल ऑफ माइंड. जेव्हा आम्ही स्टार्टिंग करत होतो ना तेव्हा आम्ही एका इव्हेंटला स्पॉन्सर केलं होतं किंवा वी हॅड बॉट अप वन स्टॉल इन दॅट पर्टिक्युलर इव्हेंट. त्या इव्हेंटमध्ये सगळीकडे लोक येणार होते, म्हणजे MP मधून, गुजरात मधून, महाराष्ट्राच्या वेगळ्या सिटीजमधून लोक येणार होते. सगळे ऑन्टरप्रेन्युअर्स येणार होते आणि वी आर गव्हर्नमेंट सबसिडी कंपनी. तर आमच्यासाठी ऑन्टरप्रेन्युअर्स म्हणजे कस्टमर्स. तर मला काहीतरी अशी ऍड करायची होती की आपण त्याच्यामध्ये काहीतरी असं करूया की लोकांच्या डोक्यामध्ये स्टँडआउट झालं पाहिजे, लोकांच्या मनामध्ये काहीतरी लक्षात राहायला पाहिजे. तर कसं करायचं. पण त्यावेळेस त्याचं इनिशियल फेज असल्यामुळे आमच्याकडे काही मार्केटिंग बजेट नव्हतं की आम्ही खूप पैसे खर्च करून आम्ही ऍड करू शकतो. मग काय करायचं. तर मी काय केलं, त्या इव्हेंटचा पास थोडा ऑब्झर्व केला. त्या पासवरती दिलेलं होतं बिझनेस फॉर्मल्स कंपल्सरी. आता मला सांगा शर्ट आणि पॅन्ट फॉर्मल घातल्यावर शूज काय राहील? मग मी काय केलं, मी मेरीला गेलो, तिथून एक शूज पॉलिकॉलर पासून उचलला आणि त्या व्हेन्यूच्या बाहेर घेऊन गेला. चांगले कपडे घालून तिथे बसून दिलं आणि त्याला सांगितलं की जो कोणी व्यक्ती येईल गेस्ट त्याच्या शूजची फक्त पॉलिश करून द्यायची. 8 तास आपण बरं ती 14 आवर्सची आहे. ओके, तर त्याच्यामुळे 14 आवर्स काम केल्यामुळे त्याच्याकडे थोडा वेळ नसायचा की ते स्वतः जाऊन फिशिंग करतील, फिशिंग पकडून आणतील आणि मग सगळं काम करतील. मग त्याला फिशिंग कंपनी द्यायला लागली. त्या काय करायला लागलं की लोकांसाठी फिशिंग पकडून आणायचे, त्याच्यावरती पकडून आणायचे समुद्रात जाऊन त्या स्टोअर करायच्या, क्लीन करायच्या, रिटेल मार्केटमध्ये सेल करायच्या, लोक ते विकत घ्यायचे आणि घरी जाऊन त्याची प्रोसेस करायची ती करायची लावली. आता थोडे दिवस चाललं पण जागतिक लोकांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली की तुम्ही जसं आहे देता येते काही आम्हाला आवडत नाही, वी आर नॉट आम्हाला काही त्याच्यात हे वाटत नाही, ती टेस्ट जी पाहिजे ती आम्हाला मिळत नाही, काम मिळत नाही, काम मिळत नाही. मग त्यांना गोष्ट लक्षात आली की ते डिशेस आहे समुद्राच्या मधोमध जाऊन पकडून आणतात, पकडून आणल्यानंतर मग इकडे स्टोअर करतात, क्लीन करतात, रिटेल मार्केटमध्ये विकतात, लोक घेतात, मग पुढची वस्तू होते. त्याला खूप एक्सपान्ड झालं. त्याच्यामध्ये फिश जे असतात ना ते शिळे होऊन जातात. थोडे फ्रेश राहत त्याच्यामुळे ती टेस्ट पाहिजे ती मिळत नाही. मला काय करायचं? मग त्यांनी एक डोकं लावलं ते मला एक काम करू आपण फिश फ्रेश राहण्यासाठी ना एक पाण्याचा टँक भरून घेतो आणि फिश पकडलेला टँकमध्ये ठेवायचं म्हणजे फिश जास्त वेळ फ्रेश राहतं.
तसं करायला ते चालू केलं. त्या फिशच्या टाईममध्ये ठेवायला लागले आणि मग घेऊन यायला लागले. असे काही दिवस चाललं. असं काही दिवस चालल्यानंतर मग तरी लोकांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली की वी आर नॉट हॅपी. लोक आता काय करायचं, आता याच्यानंतर तर काही करू शकत नाही आपण. मग त्यांच्याकडे थोडंसं सर्वे केला की रिसर्च केला की काय करता येईल काय नाही करता येईल. मला एक गोष्ट लक्षात आली की छोटी शार्क जी असते ना, छोटी शार्क तिला माहिती असतं की माय पर्पज इन लाईफ इज टू ईट फिशेस. त्याच्या मागे पडणं हे माझ्या लाईफमध्ये फिशेस खाणं हा माझा पर्पज आहे की दॅट इज माय फूड. पण छोटी शार्क असं त्यांना त्या फिशेसना पकडता येत नाही. ना शेर के बच्चे को शिकार करना आता है, पण तेवढी कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये नसते म्हणून ते शिकार करू शकत नाही. पण त्यांनी काय डोकं लावलं, ते टँकमध्ये त्यांना एक गोष्ट जी लक्षात आली की टँकमध्ये त्यांना जे फिशेस टाकल्या जायचे ना त्यांना 4 बाउंड्रीज मिळून जायचे. एक लेवलपर्यंत सुरुवातीला ते स्विम करायचे, त्यानंतर लक्ष द्यायचं की अरे आपल्याला बाउंड्रीज 4 साईडला. आता आपण किती स्विम केलं तर आपल्याला लिमिटेशन. त्यामध्ये काय करायचे, एका ठिकाणी थांबून घ्यायचे, ते फिशेस ऍक्टिव्ह राहायचे नाही, त्यामुळे ती टेस्ट मिळायची. मग यांनी काय केलं, ती शार्क सोडून द्यायची त्या पाण्यामध्ये. ती शार्क मागे मागे पुढे पुढे शार्क मागे मागे 4 भिंतीतच फिरायचे, पण ते फिरत राहायचे, ऍक्टिव्ह राहायचे त्याच्यावर. ओके. आणि मग ते जे त्यांना जॅपनीज लोकांना जे एक्सपेक्टेड टेस्ट होती त्या फिशेस मिळून ती फिरायला. द पॉइंट ओव्हर हिअर इज की ऑन्टरप्रेन्योर जे असतात, इनोव्हेटर जे असतात, त्यांना पण असं वाटत असते की आय एम 4 भिंतीमध्येच आहे, माझं ग्रोथ करायला मला पोझिशन नाहीये, मला निगेटिव्ह फिलिंग आपल्याला येत असतात. त्यासाठी गव्हर्नमेंट ऍक्ट्स लाईक अ शार्क. तुमचा सपोर्ट होऊन काम करतात की तुम्ही पण आम्ही तुमच्या मागे मागे आहोत, तुम्हाला स्विच करणार. पण त्यामुळे गव्हर्नमेंट शासनाचं काम कसं करतं, गव्हर्नमेंट तुम्हाला वेगवेगळ्या सबसिडीज देतं, वेगवेगळ्या ग्रांट्स देतं. सबसिडी म्हणजे काय, तुम्हाला दिलेलं काही ना काही फायनान्शियल असिस्टन्स, काही ना काही फायनान्शियल हेल्प, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये हेल्प होऊ शकेल, त्याला म्हणतात सबसिडी किंवा ग्रांट. गव्हर्नमेंट ऍक्ट्स लाईक अ शार्क अँड टेक रन्स बिहाइंड यू सो दॅट यू कॅन रिमेन ऍक्टिव्ह. आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहिले तर गव्हर्नमेंटला काय फायदा होतो, तुम्ही बिझनेस केल्याची गव्हर्नमेंटला काय फायदा होतो, टॅक्स मिळतो. जेव्हा तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये जाता तेव्हा तुम्ही 4 लोकांना जॉब देतात, 4 लोकांना जॉब दिल्यामुळे 4 लोकांची फॅमिली चालतात, राईट. ओव्हरऑल इकॉनॉमी गेट्स डेव्हलप. आता सिंपल गोष्ट आहे, रिसेंट इलेक्शन आहे, नॉट बिलॉंग टू एनी पार्टी. इलेक्शनमध्ये खूप ठिकाणी एक असं पॉईंट रेज झाला होता की जॉब जर नाही आहे, देश नाही आहे, देश नाही आहे. असं आहे का परत की जॉब नाही आहे. तुम्ही जर Naukri.com किंवा Indeed.com वरती गेले ना आजकाल तर संपूर्ण नाही इतके जॉब्स अवेलेबल आहेत. पॉइंट इज नॉट की जॉब्स अवेलेबल नाही, पॉइंट इज दॅट की लोकांकडे स्किल्स नाही. एम्प्लॉयबल होण्यासाठी एवढे स्किल नाही. कारण इंडिया स्किलची रिपोर्ट होती, त्याच्यामध्ये होतं की 55%, स्टॅग्रिंग 55% ऑफ आवर ग्रॅज्युएटिंग यूथ इज लॅकिंग द एम्प्लॉयबल स्किल्स. म्हणजे कोणत्या कंपनी त्याचा प्रेशर जॉब करण्यासाठी पण त्यांच्याकडे स्किल्स नाही येते. 55% लोकांना. दॅट इज द मेजर चॅलेंज. आता त्याच्यानंतर लोकांना म्हणणं असतं की गव्हर्नमेंटने आता काही आहेत डिफरंट आयडियोलॉजी, काय आयडियोलॉजीचं म्हणणं असतं की लोकांनी प्रत्येकाला, सरकारने प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब द्यावा. आता मला सांगा, इज इट फिजिबल टू गिव्ह 140 करोड पीपल अ गव्हर्नमेंट जॉब? आहे का पॉसिबल? आता हे जर आपण युएस आणि युके बरोबर कम्पेअर केलं तर युके मध्ये फक्त 6% लोक गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात आउट ऑफ टोटल पॉप्युलेशन, वर्किंग पॉप्युलेशन. युके मध्ये 8% लोक काम करतात पॉप्युलेशनच्या आणि गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस जे काय असतात. आणि आपल्याकडे 16.5% लोक गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात, जे रेल्वे असेल, आर्मी असेल, काही पण असेल. तर 16.5 म्हणजे आपला रेशो उलटा त्यांच्यापेक्षा खूप बेटर आहे गव्हर्नमेंट जॉब. पण स्टील 83.5% लोकांना प्रायव्हेट जॉब बघावे लागते की नाही? येस और नो? त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, गव्हर्नमेंट सगळ्यांना स्कीम्स आणत. ओके, सो दिस इज द स्कीम, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. गव्हर्नमेंट काय म्हणते की तुम्ही ऑन्टरप्रेन्योर बना, जेणेकरून तुम्ही लोकांना जॉब देऊ शकाल. आणि लोकांना जॉब दिल्यामुळे त्यांना काय मिळेल, त्यांना रोजगार मिळेल, त्यांची फॅमिली चालेल, ते टॅक्सेस भरतील, ते टॅक्सेस भरल्यामुळे डेफिनेटली इकॉनॉमी बूस्ट होईल. आता ही स्कीम काय, तुमचा जर प्रोजेक्ट 50 लाख रुपयापर्यंत असेल, 50 लाख रुपयापर्यंत जर प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला ही स्कीम ऍप्लिकेबल होईल. आता गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू मेक इट 1 करोड, म्हणजे या सबसिडीला 1 करोड पर्यंत जरी तुमचा प्रोजेक्ट असेल तरी तुम्हाला ही सबसिडी एलिजिबल होणार आहे पुढे जाऊन. त्यासाठी तुमची प्रोप्रायटरशिप असली पाहिजे आणि 18 वर्षापेक्षा जास्त तुमचं एज असलं पाहिजे. त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी की याला इन्कम सिलिंग काही नाही. तुमची स्वतःची किंवा फॅमिलीची इन्कम 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 500 कोटी जरी असेल तरी तुम्हाला ही स्कीम मिळेल. असं काही नाही की तुमची एवढीच इन्कम पाहिजे. तर तुमचं असं ना ईडब्ल्यूएस म्हणतात की एवढी
इन्कम असेल तर त्याच्यावरती तुम्हाला तर तुम्हाला ती स्कीम ऍप्लिकेबल होईल, तर होणार नाही. ते या स्कीममध्ये तसं काही नाही. तुमचं मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन कमीत कमी 10 लाखाचा पाहिजे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला कमीत कमी 5 लाख पाहिजे तुमच्या प्रोजेक्टवर, तर तुम्हाला हे ऍप्लिकेबल होईल. नंतर इनिशियल लेवलला असं होतं की ही स्कीम फक्त नवीन बिझनेसेसला होती. आता एक्झिस्टिंग बिझनेस जे एक्सपांड करू शकतात त्यांना पण ही स्कीम ऍप्लिकेबल आहे. आता सबसिडी किती मिळेल? आता एखादा व्यक्ती जनरल कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि त्यांनी अर्बन एरियामध्ये त्याचा बिझनेस सुरू केला तर प्रोजेक्ट कॉस्टच्या 15% सबसिडी. म्हणजे काय? 10 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट सबसिडी किती? 15% म्हणजे किती? 1 लाख रुपये, राईट? तर 10 लाखाच्या प्रोजेक्टला 1.5 लाख रुपये सबसिडी. तोच जनरल कॅटेगरीच्या व्यक्तीचा रुरल एरियामध्ये त्यांनी बिझनेस सेटअप केला तर त्याला 25% सबसिडी म्हणजे किती? 2.5 लाख रुपये. एक जर स्पेशल कॅटेगरी असेल म्हणजे काय? SC, ST, वुमन ऑन्टरप्रेन्युअर, एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये कोणी राहणार असं कोणी असेल तर त्यांनी जनरल कॅटेगरीच्या लोकांनी जर स्पेशल कॅटेगरीच्या लोकांनी जर अर्बन एरियामध्ये त्यांचा बिझनेस सेटअप केला तर त्यांना 25% सबसिडी मिळते. म्हणजे किती? 10 लाखाच्या प्रोजेक्टला 2.5 लाख रुपये द्यायचं सबसिडी. आणि या स्पेशल कॅटेगरीच्या लोकांनी जर रुरलमध्ये सेटअप केलं तर 3.5 लाख, राईट? त्याच्यानंतर एक क्रेडिट लिंक सबसिडी असते. म्हणजे या सबसिडीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागतं बँकेतून आणि त्या लोनचा पिरियड असतो 3 to 7 years आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रेट 8.5 to 9 हे स्कीम मध्ये होतं. तर आताच्या कंडिशनमध्ये सगळे रेपो रेट वाढले त्यामुळे नियर अबाउट 10% इंटरेस्ट रेट तुम्हाला 2.25 करोडची सबसिडी आहे. SC, ST वाल्यांना 3 करोड पर्यंत जाते. ओके, पण याच्यासाठी कंडिशन काय? तुमची कमीत कमी कॅपॅसिटी जी आहे 100 टनची पाहिजे आणि मॅक्सिमम 30,000 टनची. आणि त्याच्यानंतर तुमच्या गोडाऊनची हाईट किती पाहिजे? कमीत कमी 5 मीटर. तर का बरं दिलं असेल 5 मीटर हाईट? 5 मीटरपेक्षा कमी का लागत नसतं? जर 5 मीटरपेक्षा कमी असेल तर जास्त स्टोरेज होईल का? म्हणून त्यांनी क्रायटेरिया ठेवला की कमीत कमी तुमच्या कमीत कमी 5 मीटर पाहिजे तरच तुम्हाला एक्सपीरियन्स मिळेल. नंतर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी जी तुम्ही जर स्वतःच्या नावात पेटंट असेल, तुम्ही पेटंट करत असाल, तुमचं पेटंट असेल, तुमचं इंटरनॅशनल पेटंट असेल, ट्रेडमार्क असेल, इंडस्ट्रियल डिझाईन असेल तर प्रत्येकासाठी गव्हर्नमेंटकडे सबसिडी आहे. ट्रेडमार्कसाठी 10,000 रुपये, पेटंटसाठी 1 लाख रुपये. जर तो पेटंट इंटरनॅशनल असेल तर 5 लाख रुपये, इंडस्ट्रियल डिझाईन असेल तर 15,000. प्रत्येकाला जर काही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी घेत असाल तर प्रत्येकासाठी तुम्हाला नाव इट इज स्टार्टअप इंडिया स्कीम. आता तुमच्याकडे फक्त डोक्यात आयडिया आहे, काहीच नाही, फक्त आयडिया आहे. स्टील तुम्हाला 20 लाख रुपयाची ग्रांट मिळू शकते गव्हर्नमेंटकडे फक्त आयडियाच्या बेसिसवर. पण त्याच्यासाठी काय पाहिजे? एक तर तुमची प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, LLP पाहिजे किंवा रजिस्टर्ड पार्टनरशिप पाहिजे आणि तुमचा जो बिझनेस आहे तो स्टार्टअप पाहिजे. म्हणजे काहीतरी इनोव्हेशन पाहिजे, त्याने काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. काहीतरी कोणाला काहीतरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इट शुड बी स्केलेबल. स्केलेबल म्हणजे काय? की नाशिकमध्ये काही गोष्ट मी व्यवस्थित प्रकारे रन केल्यानंतर मी इझिली पुण्यामध्ये मोठी करू शकतो, इझिली मुंबईमध्ये, इझिली बँगलोरमध्ये. त्यानंतर स्केलेबिलिटी. जर स्केलेबल असेल तर तुम्हाला एलिजिबल वाटेल. पण तुम्हाला जर किराणा दुकान टाकायचं आहे होईल का? मॅन्युफॅक्चरिंगला नॉर्मल एखादा टाकायचं होईल का? नाही. स्टार्टअप असेल तर तुम्हाला 20 लाख रुपयाची ग्रांट गव्हर्नमेंटकडनं मिळू शकते. नंतर लास्ट इज क्लस्टर स्कीम. आता समजा 10, 20, 50, 100 फूड प्रोसेसिंग युनिट एखाद्या ठिकाणी काम करतात. म्हणजे समजा 100 लोक काम करतात, कोणी टोमॅटो कॅचअप बनवते आहे, कोणी द्राक्ष सिरप बनवते आहे, कोणी काय बनवते, कोणी काय बनवतात. फूड प्रोसेसिंग 100 जण आहेत समजा एखाद्या ठिकाणी. तर तिथे एखादा कॉमन फॅसिलिटी सेंटर तुम्ही टाकू शकता. म्हणजे काय की सगळ्यांना काय लागू शकतं? वेअरहाऊस लागू शकतं, सगळ्यांना काय लागू शकतं? कोल्ड स्टोरेज लागू शकतं, कोणाला फ्रीजिंग फॅसिलिटी लागू. म्हणजे अशी काही पण फॅसिलिटी ज्या मेजर तिकडच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांना काम मिळू शकते त्याला म्हणतात CFC, कॉमन फॅसिलिटी सेंटर. त्याला क्लस्टर म्हणतात. ओके, जर आता तुम्ही एखादा क्लस्टर टाकायला ठरवलं की 100 फूड प्रोसेसिंग वाल्या त्यांच्या फॅसिलिटीसाठी मला काहीतरी टाकायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला 90% ग्रांट मिळेल. म्हणजे 30 कोटीचा सेंटर तुम्ही उभं करताय तर त्याच्यामध्ये 27 कोटी रुपये गव्हर्नमेंट देतो, 3 कोटी तुम्हाला टाकावे. ओके, म्हणजे इट इज अ व्हेरी ग्रेट स्कीम आणि हे पैसे आधी येतात.
असं नाही की तुम्हाला म्हणजे पहिले तुम्हाला पैसे टाकायचे नंतर गव्हर्नमेंटकडे येणार. एक फेज वाईज येतात ऑफिसचे, पण पैसे आधी येतात. 90% पैसे तुम्हाला गव्हर्नमेंट देतं, फक्त 10% तुम्हाला रिझल्ट टाकावे. नंतर एक स्फूर्ती स्कीम आहे. 500पेक्षा जास्त शेतकरी, 500पेक्षा जास्त सुधार, 500पेक्षा जास्त कुंभार, 500पेक्षा जास्त कोणी पण आर्टिस्ट असतील, त्यांनी एकत्र येऊन स्फूर्ती करू शकतात. तर त्यांच्यासाठी लागणारा काही पण सेंटर उभं करायचं, त्यात पण गव्हर्नमेंट त्यांना 90% सबसिडी देतो. म्हणजे काय, 5 कोटीचं सेंटर त्यांनी उभं करायचं, 5 कोटीपैकी 4.5 कोटी रुपये गव्हर्नमेंट त्यांना देतं, 50 लाख रुपये त्यांनी पगार टाकायचे. थँक्यू. That's all from my side. If you have any questions? Any questions? There are no silly questions. असं वाटतं नाही की मी विचारलं तर कोणी असेल का? तर there are no silly questions. There are only silly answers. आता अमेरिका एवढं पुढे का बरं तुम्हाला सांगते. अमेरिकेने एक व्यक्तीने एका सेमिनारला आला होता मुंबईला. तर तो काय करायचा, प्रत्येक गोष्टीला असं हे करायचं. आता तिथे ना असं छोले भटुरे होते ब्रेकफास्ट मध्ये. तर छोले तळत होते, भटुरे तळत होते. म्हणे वाय दिस इज स्पेलिंग, म्हणे वाय दिस इज स्पेलिंग आणि एवढं मुक्त का बरं आहे. म्हणजे तो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी विचारायचा ना, आपल्याला एवढं काही येणार त्याला काय मॅडम कळत पुढे. पण नंतर आपल्याला ही वॉज अ व्हेरी ग्रेट सायंटिस्ट इन द युएसए. म्हणजे जे लोक असतात ना, दे आर हू आर सायंटिस्ट, ते फंडामेंटली विचार करतात. आणि तुम्ही जेव्हा क्वेश्चन विचारतात ना, तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह लक्षात येतात. सो नेव्हर हेजिटेट टू आस्क क्वेश्चन. येस सर, प्रश्न असा आहे की आता मिल्कमध्ये अडल्ट्रेशन प्रचंड प्रमाणात आहे आणि मिल्क बिझनेस पण खूप मोठा आहे. तर मिल्कचा जो महापालिकेचा डिसिजन आहे की गोठे शहरामध्ये बांधायचे नाही, तर त्यामुळे म्हणजे मी असं ऐकलं आहे तो डिसिजन. त्याच्यामुळे असं होतंय की लोकांना घरापाशी मिल्क जे येतं ते घ्यावं लागतं. आणि एकीकडे देशी गाईच्या दुधाचा जो रेट आहे तो 90 रुपये पर लिटर आहे, वेळेस हायब्रिड गाईच्या दुधाचा रेट हा कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. आणि हे प्रूव्हन आहे की जे हायब्रिड गायी आहेत आणि म्हशी आहेत त्यांना जे टॉक्सिक इंजेक्शन दिलं जातं त्याच्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे, किंवा माहिती असते त्यांचा नाईलाज आहे. पण हे जे गोठे लांब असतात त्याच्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो म्हणजे. आणि जे देशी गाईच्या दुधाला डिमांड तर भयंकर आहे, पण तेवढ्या प्रमाणात गायी लोकांना ते करता येत नाही. तर याच्यात काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिड्यूस करण्याकरता काही अल्टरनेटिव्ह आहे का, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा होईल किंवा बिझनेस करण्याचा पण फायदा होईल आणि या लोकांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जनरल क्वेरी मांडतो मी. सर, कॉस्ट या 2 प्रकारचे असतात, एक फिक्स्ड कॉस्ट आणि एक रिपेरिंग कॉस्ट, राईट. आता जर तुम्ही सिटीमध्ये जर एरियामध्ये काही जागा घ्यायचा विचार केला तर त्या जागेची कॉस्ट एवढी होऊन जाईल भयंकर की तिथे युनिट सेटअप करायला ते पॉसिबल होणार नाही. त्यामुळे युजली लोक कावर आवश्यक पण सेटअप करतात, ती कॉस्ट कमी जातात. ओके, तो एक मोठा मेजर आहे. कारण सिटीमध्ये तुम्ही बघा एरिया म्हणजे कॉस्ट एकदम स्काय रॉकेटिंग होत आहे कोणत्या एरियामध्ये बघा. आणि मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये एरिया सिंगल ट्रेंड इज रिअल एस्टेट, इट इज ग्रोइंग अँड ग्रोइंग अँड ग्रोइंग. तर त्याच्यामुळे आय थिंक की रुरल एरियामध्ये सेटअप केल्याने 2 फायदे होतात. एक तुम्हाला ती फिक्स्ड कॉस्ट कमी लागेल आणि सेकंड थिंग इज की रुरल लोकांना तुम्हाला एम्प्लॉयमेंट देता येईल. कारण प्रॉब्लेम काय आता रुरल एरियाचे लोक सिटीमध्ये आल्यानंतर मग सिटीमध्ये पण प्रेशर वाढतो. आता तुम्ही बघा नाशिकमध्ये आधी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कधीच नव्हता. आणि तुम्ही सिटी सेंटरला रात्री 9:30 वाजता गेले तर तिथे ट्रॅफिक जाम होईल. सो these are the challenges. So I think that is a better option. आणि अजून एक ठाण्यामध्ये त्यांनी स्टार्टअप सुरू केलं आहे. त्यांनी काय केलं, जसं तुम्ही बोलले आपल्या देशी गाई आहेत, त्यांनी काय केलं, त्यांनी ना 50-100 देशी गाई विकत घेतल्या. आणि देशी गाई त्यांनी काय केलं, एक मोठासा शेड विकत घेतला ठाण्यामध्ये मध्ये. आणि देशी गाय ठेवायची, मध्ये एक पॉट ठेवायचा आणि त्याच्यानंतर दुसरी गाय ठेवायची, परत एक पॉट ठेवायची, दुसरी गाय ठेवायची. आणि ते जे देशी गाईच्या मध्ये तो काय करायचं, तो काय करतो, कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांना फक्त मध्ये झोपायला एक रात्रीसाठी ती जागा देतो. आणि ही चार्जेस स्टॅगरिंग जवळ 4,000 to 5,000 रुपीज फॉर 1 day फ्रॉम ईच पर्सन. ओके, आणि इव्हन टाटा मेमोरियल एक्सेप्टेड की देशी गाईंच्या स्पर्शाने की त्यांच्या आसपास राहिल्यामुळे कॅन्सरमध्ये इम्पॅक्ट येतो. आणि ही अर्निंग करोड्स ऑफ रुपीज इन इंडिया. तर काय केलं की 2 महिन्यामध्ये एक पेट टाकलं. सो दिस इज हाऊ इट कॅन वर्क. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये ऍक्च्युली संशोधन झालं पाहिजे, कारण देशी गाईंच्या प्रॉपर्टी खूप वेगळ्या आहेत. तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये जपानमध्ये 14 hours. ओके, तर त्याच्यामुळे 14 hours
ते फिशिंग पकडून आणतील आणि मग सगळं काम करतो. मग तेव्हा फिशिंग कंपनी द्यायला लागली. त्या काय करायला लागलं की लोकांसाठी फिशिंग पकडून आणायचं, त्याच्यावरती पकडून आणायचं समुद्रात जाऊन त्या स्टोअर करायच्या, क्लीन करायच्या, रिटेल मार्केटमध्ये सेल करायच्या, लोक ते विकत घ्यायचे आणि घरी जाऊन त्याची जी प्रोसेस करायची ती करायची जाऊन थोडे दिवस चाललं. पण जागतिक लोकांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली की तुम्ही जसं आहे देता येते काही आम्हाला आवडत नाही, आम्हाला काही त्याच्यात हे वाटत नाही, ती टेस्ट जी पाहिजे ती आम्हाला मिळत नाही, काम मिळत नाही, गाव मिळत नाही. मग त्यांना गोष्ट लक्षात आली की ते फिशेस आहे ना समुद्राच्या मधोमध जाऊन पकडून आणतात, पकडून आणल्यानंतर मग इकडे स्टोअर करतात, क्लीन करतात, रिटेल मार्केटमध्ये विकतात, लोक घेतात, मग पुढची वस्तू त्याला खूप टाइम स्पेंड जातो. त्याच्यामध्ये फिश जे असतात ना ते शिळे होऊन जातात, एवढे फ्रेश राहते ना मग ती टेस्ट पाहिजे ती मिळत नाही. मला काय करायचं? मग त्यांनी एक डोकं लावलं ते मला एक काम करू आपण फिश फ्रेश राहण्यासाठी ना एक पाण्याचा टँक भरून घेतो आणि फिश पकडलेल्या टँकमध्ये ठेवायचं, म्हणजे फिश जास्त वेळ फ्रेश राहतं. ते कसं करायला ते चालू केलं, त्या फिशच्या टँकमध्ये ठेवायला लागले आणि मग घेऊन यायला लागले. असे काही दिवस चाललं. असं काही दिवस चालल्यानंतर मग तरी लोकांनी कंप्लेंट करायला सुरुवात केली की इंडियन नॉट हॅपी. डोक्याला आणलं आता काय करायचं, याच्यानंतर तर काही करू शकत नाही आपण. मग त्यांनी काय थोडंसं सर्वे केला, रिसर्च केला की काय करता येईल काय नाही करता. मला एक गोष्ट लक्षात आली की छोटी शार्क जी असते ना, छोटी शार्क तिला माहिती असतं की माय पर्पज इन लाईफ इज टू ईट फिशेस. त्याच्या मागे पडणं हे माझ्या लाईफमध्ये फिशेस खाणं हा माझा पर्पज आहे की दॅट इज माय फूड. पण छोटी शार्क असं त्यांना त्या फिशेसना पकडता येत नाही ना. शेर के बच्चे को शिकार करना आता आहे पण तेवढी कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये नसते म्हणून ते शिकार करू शकत नाही. म्हणजे त्यांनी काय डोकं लावलं ते टँकमध्ये त्यांना एक गोष्ट जी लक्षात आली की टँकमध्ये त्यांना जे फिशेस टाकल्या जायचे ना त्यांना 4 बाउंड्रीज मिळून जायचे. एक लेवल पर्यंत सुरुवातीला ते स्विम करायचे, त्यांना लक्ष द्यायचं की अरे आपल्याला आता बाउंड्रीज 4 ठिकाणी. आता आपण किती स्विम केलं तर आपल्याला लिमिटेशन, त्यामध्ये काय करायचे एका ठिकाणी थांबून घ्यायचे, ते फिशेस ऍक्टिव्ह राहायचे नाही, त्यामुळे ती टेस्ट मिळायची. मग यांनी काय केलं ती शार्क सोडून द्यायचे त्या पाण्यामध्ये. ती शार्क मागे मागे पुढे पुढे शार्क मागे मागे 4 भिंतीतच फिरायचे पण ते फिरत राहायचे, ऍक्टिव्ह राहायचे त्याच्यावर. ओके. आणि मग ते जे त्यांना जॅपनीज लोकांना जे एक्सपेक्टेड टेस्ट होती त्या फिशिंग करून ती मिळायला. द पॉइंट ओव्हर इज टू ऑन्टरप्रेन्युअर जे असतात, इनोव्हेटर जे असतात त्यांना पण असं वाटत असतं की आय एम 4 भिंतीमध्येच आहे, माझ्या ग्रुपकडे मला पोझिशन नाही, मला निगेटिव्ह फिलिंग आपल्याला येत असतात. त्यासाठी गव्हर्नमेंट ऍक्ट्स लाईक अ शार्क, तुमचा सपोर्ट म्हणून काम करतात की तुम्ही पण आम्ही तुमच्या मागे मागे आहोत, तुम्हाला फिश करणार. पण त्यामुळे गव्हर्नमेंट शार्कचं काम कसं करतं, गव्हर्नमेंट तुम्हाला वेगवेगळ्या सबसिडीज देतं, वेगवेगळ्या ग्रांट्स देतं. सबसिडी म्हणजे काय, तुम्हाला दिलेलं काही ना काही फायनान्शियल असिस्टन्स, काही ना काही फायनान्शियल हेल्प, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये हेल्प होऊ शकेल, त्याला म्हणतात सबसिडी किंवा ग्रांट. गव्हर्नमेंट ऍक्ट्स लाईक अ शार्क अँड इट रन्स बिहाइंड यू सो दॅट यू कॅन रिमेन ऍक्टिव्ह. आणि तुम्ही ऍक्टिव्ह राहिले तर गव्हर्नमेंटला काय फायदा होतो, तुम्ही बिझनेस केल्याने गव्हर्नमेंटला काय फायदा होतो, टॅक्स मिळेल. जेव्हा तुम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये जाता तेव्हा तुम्ही 4 लोकांना जॉब देतात, 4 लोकांना जॉब दिल्यामुळे 4 लोकांची फॅमिली चालतात, राईट. ओव्हरऑल इकॉनॉमी गेट डेव्हलप. आता सिंपल गोष्ट आहे, रिसेंटली इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये खूप ठिकाणी एक असा पॉईंट रेज झाला होता की जॉब जर नाही आहे, देश नाही आहे, देश नाही आहे. असं आहे का परत की जॉब नाही आहे. तुम्ही जर Naukri.com किंवा Indeed.com वरती गेले ना आजकाल तर संपूर्ण इतके जॉब्स अवेलेबल आहेत. पॉइंट इज नॉट की जॉब्स अवेलेबल नाही, पॉइंट इज दॅट की लोकांकडे स्किल्स नाही, एम्प्लॉयबल होण्यासाठी एवढे स्किल नाही. कारण इंडिया स्किलची रिपोर्ट होती त्याच्यावर होतं की 55% स्टॅगरिंग 55% ऑफ आवर ग्रॅज्युएटिंग यूथ इज लॅकिंग द एम्प्लॉयबल स्किल्स. म्हणजे कोणत्या कंपनी त्याचा फ्रेशर जॉब करण्यासाठी पण त्यांच्याकडे स्किल्स नाही येते. 55% लोकांना, दॅट इज द मेजर चॅलेंज. आता त्याच्यानंतर लोकांना म्हणत असतं की गव्हर्नमेंटने आता काही आहेत डिफरंट आयडियोलॉजी, जर काय आयडियोलॉजीचं म्हणणं असतं की लोकांनी प्रत्येकाला सरकारने प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब द्यावा. आता इज इट फिजिबल टू गिव्ह 140 करोड पीपल अ गव्हर्नमेंट जॉब? आहे का पॉसिबल? आता हेच जर आपण युएस आणि युके बरोबर कंपेअर केलं तर युके मध्ये फक्त 6% लोक गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात आउट ऑफ टोटल पॉप्युलेशन, वर्किंग पॉप्युलेशन. युके मध्ये 8% लोक काम करतात आउट ऑफ पॉप्युलेशनचे आणि गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस जे काय असतात. आणि आपल्याकडे 16.5% लोक गव्हर्नमेंटमध्ये जॉब करतात, जे रेल्वे असेल, आर्मी असेल, काही पण असेल. तर 16.5 म्हणजे आपला रेशो उलटा त्यांच्यापेक्षा खूप बेटर आहे गव्हर्नमेंट जॉब. पण स्टील 83.5% लोकांना प्रायव्हेट जॉब करावा लागते की नाही? येस और नो? त्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं
वेगवेगळ्या स्कीम्स असतात. ओके, सो दिस इज द स्कीम प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. गव्हर्नमेंट काय म्हणते की तुम्ही ऑन्टरप्रेन्युअर बना, जेणेकरून तुम्ही लोकांना जॉब देऊ शकाल. आणि लोकांना जॉब दिल्यामुळे त्यांना काय मिळेल, त्यांना रोजगार मिळेल, त्यांची फॅमिली चालेल, ते टॅक्सेस भरतील, ते टॅक्सेस भरल्यामुळे डेफिनेटली इकॉनॉमी बूस्ट होईल. आता ही स्कीम काय, तुमचा जर प्रोजेक्ट 50 लाख रुपयापर्यंत असेल, 50 लाख रुपयापर्यंत जर प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला ही स्कीम ऍप्लिकेबल होईल. आता गव्हर्नमेंट इज ट्राइंग टू मेक इट 1 करोड, म्हणजे या सबसिडीला 1 करोड पर्यंत जरी तुमचा प्रोजेक्ट असेल तरी तुम्हाला ही सबसिडी एलिजिबल होणार आहे पुढे जाऊन. त्यासाठी तुमची प्रोप्रायटरशिप असली पाहिजे आणि 18 वर्षापेक्षा जास्त तुमचं एज असलं पाहिजे. त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी की याला इन्कम सिलिंग काही नाही. तुमची स्वतःची किंवा फॅमिलीची इन्कम 2 कोटी 5 कोटी 10 कोटी 500 कोटी जरी असेल तरी तुम्हाला ही स्कीम मिळेल. असं काही नाही की तुमची एवढीच इन्कम पाहिजे. जर तुमचं असं ना ईडब्ल्यूएस की एवढी इन्कम असेल तर त्याच्यावर तुम्हाला तर तुम्हाला ती स्कीम ऍप्लिकेबल होईल, नाही तर होणार नाही. ते या स्कीम मध्ये तसं काही नाही. तुमचं मॅन्युफॅक्चरिंगचा प्लॅन कमीत कमी 10 लाखाचा पाहिजे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला कमीत कमी 5 लाख पाहिजे तुमच्या प्रोजेक्टवर, तर तुम्हाला हे ऍप्लिकेबल होईल. नंतर इनिशियल लेवलला असं होतं की ही स्कीम फक्त नवीन बिझनेसेसला होती. आता एक्झिस्टिंग बिझनेस जे एक्सपांड करू शकतात त्यांना पण ही स्कीम ऍप्लिकेबल आहे. आता सबसिडी किती मिळेल, आता एखादा व्यक्ती जनरल कॅटेगरीला बिलॉंग करतो आणि त्यांनी अर्बन एरियामध्ये त्याचा बिझनेस सुरू केला तर प्रोजेक्ट कॉस्टच्या 15% सबसिडी, म्हणजे काय 10 लाखाचा प्रोजेक्ट कॉस्ट सबसिडी किती 15% म्हणजे किती 1 लाख रुपये, राईट. तर 10 लाखाच्या प्रोजेक्टला 1.5 लाख रुपयाचा सबसिडी. तोच जनरल कॅटेगरीचा व्यक्ती जर रुरल एरियामध्ये त्यांनी बिझनेस सेटअप केला तर त्याला 25% सबसिडी, म्हणजे किती 2.5 लाख रुपये. एक जर स्पेशल कॅटेगरी असेल म्हणजे काय एससी एसटी वुमन ऑन्टरप्रेन्युअर एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये कोणी राहणार असं कोणी असेल तर त्यांनी जनरल कॅटेगरीच्या लोकांनी जर स्पेशल कॅटेगरीच्या लोकांनी जर अर्बन एरियामध्ये त्यांचा बिझनेस सेटअप केला तर त्यांना 25% सबसिडी मिळते, म्हणजे किती 10 लाखाच्या प्रोजेक्टला 2.5 लाख रुपये द्यायचं सबसिडी. आणि या स्पेशल कॅटेगरीच्या लोकांनी जर रुरलमध्ये सेटअप केलं तर 3.5 लाख, राईट. त्याच्यानंतर एक क्रेडिट लिंक सबसिडी असते, म्हणजे या सबसिडीसाठी तुम्हाला लोन घ्यावं लागतं बँकेतून आणि त्या लोनचा पिरियड असतो 3 to 7 years आणि त्याच्यावरती इंटरेस्ट रेट 8.5 to 9 हे स्कीम मध्ये होतं. तर आताच्या कंडिशन मध्ये सगळे रेपो रेट वाढले त्यामुळे नियर अबाउट 10% इंटरेस्ट रेट तुम्हाला 2.25 करोडची सबसिडी आहे. एससी एसटी वाल्यांना 3 करोड पर्यंत जाते. पण याच्यासाठी कंडिशन काय की तुमची कमीत कमी कॅपॅसिटी जी आहे 100 टनची पाहिजे आणि मॅक्सिमम 30,000 टनची, आणि त्याच्यानंतर तुमच्या गोडाऊनची हाईट किती पाहिजे कमीत कमी 5 मीटर. तर का बरं दिलं असेल 5 मीटर आहे, 5 मीटरपेक्षा कमी का लागत असतं. जर 5 मीटरपेक्षा कमी असेल तर जास्त स्टोरेज होईल का, म्हणून त्यांनी क्रायटेरिया ठेवला की कमीत कमी तुमच्या वेअर हाऊसला कमीत कमी 5 मीटर पाहिजे, तरच तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. नंतर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, जे तुम्ही स्वतःच्या नावावर पेटेंट असेल, तुम्ही पेटेंट करत असाल, तुमचं पेटेंट असेल, तुमचं इंटरनॅशनल पेटेंट असेल, ट्रेडमार्क असेल, इंडस्ट्रियल डिझाईन असेल, तर प्रत्येकासाठी गव्हर्नमेंटकडे सबसिडी आहे. ट्रेडमार्कसाठी 10,000 रुपये, पेटेंटसाठी 1 लाख रुपये, जर तो पेटेंट इंटरनॅशनल असेल तर 5 लाख रुपये, इंडस्ट्रियल डिझाईन असेल तर 15 लाख रुपये. प्रत्येकाला जर काही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी घेत असाल तर प्रत्येकाला तुम्हाला नाव इट इज स्टार्टअप इंडिया स्कीम. आता तुमच्याकडे फक्त डोक्यात आयडिया आहे, काहीच नाही, फक्त आयडिया आहे. स्टील तुम्हाला 20 लाख रुपयाची ग्रांट मिळू शकते गव्हर्नमेंटकडे फक्त आयडियाच्या बेसिसवर. पण त्याच्यासाठी काय पाहिजे, एक तर तुमची प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, LLP पाहिजे किंवा रजिस्टर्ड पार्टनरशिप पाहिजे आणि तुमचा जो बिझनेस आहे तो स्टार्टअप पाहिजे. म्हणजे काय, काहीतरी इनोव्हेशन पाहिजे, त्याने काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे, म्हणजे काहीतरी कोणाला काहीतरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. इट शुड बी स्केलेबल. स्केलेबल म्हणजे काय की नाशिकमध्ये काही गोष्ट मी व्यवस्थित प्रकारे रन केल्यानंतर मी इझिली पुण्यामध्ये शूटिंग करू शकतो, इझिली मुंबईमध्ये, इझिली बँगलोरमध्ये. त्यानंतर स्केलेबिलिटी. जर स्केलेबल असेल तर तुम्हाला एलिजिबल वाटेल. पण तुम्हाला जर किराणा दुकान टाकायचं आहे होईल का, मॅन्युफॅक्चरिंगला नॉर्मली मला एक टाकायचं होईल का, नाही. देअर हॅज टू बी अ स्टार्टअप. स्टार्टअप असेल तर तुम्हाला 20 लाख रुपयाची ग्रांट गव्हर्नमेंटकडनं मिळू शकते. लास्ट इज क्लस्टर स्कीम. This is really a great scheme by government.
आता समजा 10, 20, 50, 100 फूड प्रोसेसिंग युनिट एखाद्या ठिकाणी काम करतात. म्हणजे समजा 100 लोक काम करतात, कोणी टोमॅटो केचप बनवतोय, कोणी द्राक्षापासून सिरप बनवतोय, कोणी काय बनवतोय, कोणी काय बनवतात. फूड प्रोसेसिंगचे 100 जण आहेत समजा एखाद्या ठिकाणी. तर तिथे एखादा कॉमन फॅसिलिटी सेंटर तुम्ही टाकू शकतो. म्हणजे काय की सगळ्यांना काय लागू शकतं, वेअरहाऊस लागू शकतं, सगळ्यांना काय लागू शकतं, कोल्ड स्टोरेज लागू शकतं, कोणाला फ्रीजिंग फॅसिलिटी लागू शकते. म्हणजे अशी काही पण फॅसिलिटी ज्या मेजर सेक्टरच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांना काम मिळू शकते त्याला म्हणतात CFC, कॉमन फॅसिलिटी सेंटर. त्याला क्लस्टर म्हणतात. ओके, जर आता तुम्ही एखादा क्लस्टर टाकायला ठरवलं की 100 फूड प्रोसेसिंग वाले त्यांच्या फॅसिलिटीसाठी मला काहीतरी टाकायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला 90% ग्रांट मिळेल. म्हणजे 30 कोटीचं सेंटर तुम्ही उभं करताय तर त्याच्यामध्ये 27 कोटी रुपये गव्हर्नमेंट देतं, 3 कोटी तुम्हाला टाकावं. ओके, म्हणजे इट इज अ व्हेरी ग्रेट स्कीम. आणि हे पैसे आधी येतात, असं नाही की तुम्हाला म्हणजे पहिले तुम्हाला पैसे टाकायचे नंतर गव्हर्नमेंटकडे येतात. एक फेज वाईज येतात ऑब्विसली, पण पैसे आधी येतात. 90% पैसे तुम्हाला गव्हर्नमेंट देतं, फक्त 10% तुम्हाला रिझर्व टाकावं. नंतर एक स्फूर्ती स्कीम आहे. 500 पेक्षा जास्त शेतकरी, 500 पेक्षा जास्त सुधार, 500 पेक्षा जास्त कुंभार, 500 पेक्षा जास्त कोणी पण आर्टिसन्स असतील त्यांनी एकत्र येऊन करू शकतात. तर त्यांच्यासाठी लागणारा काही पण सेंटर उभं करायचं, त्यात पण गव्हर्नमेंट त्यांना 90% सबसिडी देतो. म्हणजे काय 5 कोटीचं सेंटर त्यांनी उभं करायचं, 5 कोटीपैकी 4.5 कोटी रुपये गव्हर्नमेंट त्यांना देतं, 50 लाख रुपये त्यांनी पगार टाकायचे. थँक्यू. दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. Any questions? Any questions? There are no silly questions. असं वाटत नाही की मी विचारलं तर कोणी असेल का? तर there are no silly questions. There are only silly answers. आता अमेरिका एवढं पुढे का बरं तुम्हाला सांगते. अमेरिकेला एक व्यक्तीने एका सेमिनारला आला होता मुंबईला. तर तू काय करायचा, प्रत्येक गोष्टीला असं हे करायचं. आता तिथे ना असं छोले भटुरे होते ब्रेकफास्ट मध्ये. तर छोले भटुरे तळत होते. म्हणजे वाय दिस इज स्वेलिंग, म्हणजे वाय दिस इज स्वेलिंग कॉज, आणि एवढं मुक्त लाभ आहे. म्हणजे तो एवढ्या छोट्या गोष्टी विचारायचा ना, आपल्याला एवढं काही येणार त्याला काय मॅडम कळत पुढे. पण नंतर लक्षात ही वॉज अ व्हेरी ग्रेट सायंटिस्ट इन द USA. म्हणजे जे लोक असतात ना दे आर हू आर सायंटिस्ट, ते फंडामेंटली विचार करतात. आणि तुम्ही जेव्हा क्वेश्चन विचारतात ना तुम्हाला वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह लक्षात येतात. सो नेव्हर हेजिटेट टू आस्क क्वेश्चन. येस सर, प्रश्न असा आहे की आता मिल्कमध्ये अडल्ट्रेशन प्रचंड प्रमाणात आहे आणि मिल्क बिझनेस पण खूप मोठा आहे. तर मिल्कचा जो महापालिकेचा डिसिजन आहे की गोठे शहरामध्ये बांधायचे नाही, तर त्यामुळे म्हणजे मी असं ऐकलं आहे तो डिसिजन. त्याच्यामुळे असं होतंय की लोकांना घरापाशी मिल्क जे येतं ते घ्यावं लागतं. आणि एकीकडे देशी गाईच्या दुधाचा जो रेट आहे तो 90 रुपये पर लिटर आहे, वेळेस हायब्रिड गाईच्या दुधाचा रेट हा कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहे. आणि हे प्रूव्हन आहे की जे हायब्रिड गायी आहेत आणि म्हशी आहेत त्यांना जे टॉक्सिक इंजेक्शन दिलं जातं त्याच्याबद्दल लोकांना माहिती नाही आहे, किंवा माहिती असते त्यांचा नाईलाज आहे. पण हे जे गोठे लांब असतात त्याच्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्टमुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आणि जे देशी गाईच्या दुधाला डिमांड तर भयंकर आहे, पण तेवढ्या प्रमाणात गायी लोकांना ते करता येत नाही. तर याच्यात काही ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिड्यूस करण्याकरता काही अल्टरनेटिव्ह आहे का, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पण फायदा होईल किंवा बिझनेस करण्याचा पण फायदा होईल आणि या लोकांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जनरल क्वेरी मांडतो मी. सर, कॉस्ट या 2 प्रकारचे असतात, एक फिक्स्ड कॉस्ट आणि एक रिपेरिंग कॉस्ट, राईट. आता जर तुम्ही सिटीमध्ये सुद्धा एरियामध्ये काही जागा घ्यायचा विचार केला तर त्या जागेची कॉस्ट एवढी होऊन जाईल भयंकर की तिथे इकडे सेटअप करायला ते पॉसिबल होणार नाही. त्यामुळे युजली लोक कावर ग्राउंड सेटअप करतात, ती कॉस्ट कमी लागतात. ओके, तो एक थोडा मेजर आहे. कारण सिटीमध्ये तुम्ही बघा एरिया म्हणजे कॉस्ट एकदम स्काय रॉकेटिंग होत आहे, म्हणजे कोणत्या एरियामध्ये बघा. आणि मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये एरिया सिंगल ट्रेंड इज रिअल एस्टेट, इट इज ग्रोइंग. तर त्याच्यामुळे आय थिंक की रुरल एरियामध्ये सेटअप केल्याने 2 फायदे होतात. एक तुम्हाला ती फिक्स्ड कॉस्ट कमी लागेल आणि सेकंड थिंग इज की रुरल लोकांना तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळते. कारण प्रॉब्लेम काय आता रुरल एरियाचे लोक सिटीमध्ये आल्यानंतर सिटीमध्ये पण प्रेशर वाढतो. आता तुम्ही बघा नाशिकमध्ये आधी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कधीच नव्हता. आणि तुम्ही सिटी सेंटरला रात्री 9:30 वाजता गेले तर तिथे ट्रॅफिक जाम होईल असतं. सो these are the challenges. So I think that is a better option. आणि अजून एक याच्यात एक ठाण्यामध्ये त्यांनी नवीन स्टार्टअप सुरू केलं आहे. त्यांनी काय केलं, जसं मी बोललो ज्या देशी गाई आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी ना 50
100 देशी गाई विकत घेतल्या आणि देशी गाईंनी काय केलं, एक मोठासा शेड विकत घेतला ठाण्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये आणि देशी गाय ठेवायची, मध्ये एक पॉट ठेवायचा आणि त्याच्यानंतर दुसरी गाय ठेवायची, परत एक पॉट ठेवायचा, दुसरी गाय ठेवायची. आणि ते जे देशी गाईंच्या मध्ये तो काय करायचं, तो काय करतो, कॅन्सर पेशंट जे आहेत त्यांना फक्त मध्ये झोपायला एक रात्रीसाठी ती जागा देतो आणि ही चार्जेस स्टॅगरिंग जवळ 4,000 to 5,000 रुपीज फॉर 1 day फ्रॉम ईच पर्सन. ओके. आणि इव्हन टाटा मेमोरियल एक्सेप्टेड की देशी गाईंच्या स्पर्शाने त्यांच्या आसपास राहिल्यामुळे कॅन्सरमध्ये इम्पॅक्ट येतो. आणि ही जर्नी रोड्स ऑफ रुपीज इन इंडिया. तर काय केलं, 2 गाईंच्या मध्ये पेट टाकलं. सो दिस इज हाऊ इट कॅन वर्क. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये ऍक्च्युली संशोधन झालं पाहिजे, कारण देशी गाईंच्या ज्या प्रॉपर्टीज खूप वेगळ्या आहेत. तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये बघितलं Aditya Maheshwari sir and Saili Manian ma'am, and thanks all of you once again.